मित्रांनो, स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपल्या संगमेश्वर पोलीस स्टेशनचे माननीय श्री सूरज गावित सर पोलीस निरीक्षक तर यांच्या आज निरोप समारंभाचा छोटासा व्लॉग असणार आहे। त्यामुळे व्लॉग पूर्ण बघा। आणि त्यांची आता इथून संगमेश्वर पोलीस स्टेशन पासून म्हणजे त्यांची बदली झालेली आहे आणि त्यांची आता बदली सिंधुदुर्गामध्ये झालेली आहे। तर त्यामुळे त्यांचा छोटासा आज निरोप समारंभाचा छोटासा कार्यक्रम आहे सकाळी। त्यामुळे व्लॉग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। ठीक आहे, व्लॉगला स्टार्ट करूया। अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम छोटासा चालणार आहे, परंतु आपण सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करणार आहोत। त्यानंतरला पोलीस पाटील सर्व उपस्थित तेही मित्रमंडळ तसेच आमच्या होमगार्ड बंधू देखील आमच्या सोबत इथे आहेत। हा गोतावळा फार एकत्र निर्माण करण्याचं ज्यांनी धाडस केलं, सगळ्यांना एकत्र आणलं। खरोखर आज संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये म्हणा किंवा पोलीस स्टेशनला सर्वजण एकत्र येऊन जे काम करण्याचं काम करतात त्याच्यामध्ये साहेबांचा अतिशय मोलाचा वाटा आहे। आणि मला एक आनंद असं वाटतो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर पोलीस स्टेशन हे तुमच्यामुळे टॉप मध्ये 1 नंबरमध्ये आहे। त्याचे सर्व शिलेदार उपस्थित राहून साहेबांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। जोरदार आवाज तुम्हाला संगमेश्वर पोलिसांचे धडाडीचे असतात ज्यांच्या माध्यमातून आम्ही शिकलो आहोत। थँक्यू सर। आदरणीय व्यासपीठ, या व्यासपीठावर उपस्थित असणारे संगमेश्वर पोलीस स्टेशनचे सध्याच्या 4 लिडर असलेले सपोनी गायकवाड साहेब, संगमेश्वर संजयकर, PSI नागरकर साहेब, साळवी साहेब, सर्व पोलीस अंमलदार, सर्व पोलीस पाटील तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच स्नेही आणि इतर अतिथींचे मी शब्द सुमनाने स्वागत करते। मी माननीय गायकवाड साहेबांना विनंती करतो, सर या कार्यक्रमासाठी आपण प्रास्ताविक करावं। गावित साहेब यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यांनी आपले उपस्थिती दर्शवली आहे। थोडक्यात एक सरांचं आणि आमचं ओळख करून देतो। सरांचे जे बंधू आहेत म्हणजे लहान बंधू स्वप्नील गावित आमचे बॅचमेट आहेत आणि तसं पाहायला गेलं तर सर आमचे मोठे बंधूच लागतात, कारण की आम्ही एकाच भागातले आहोत। म्हणजे सर नंदुरबार जिल्हा आहे आणि मी धुळे जिल्ह्यातला आहे, त्याच्यामुळे आम्ही एकाच गावाले आहोत। तसं पाहायला गेलं तर म्हणजे एकदम मोठे बंधू सर आहेत आमचे। सरांचा आमची म्हणजे मी झाल्यावरच ओळख झाली, तोपर्यंत माहित नव्हता मला की स्वप्नीलचे भाऊ आहेत म्हणून। आणि स्वप्नीला जेव्हा सांगितलं की बाबू तू रत्नागिरी त्यावेळेस सांगोल्यामध्ये अतिशय उत्तम काम करतात आणि थोडे क्लिष्ट होईना, परंतु साहेबांना चार्ज आहे। आमची अशी आशा आहे की साहेबांकडे पोलिसांचा चार्ज द्यावा। इतरांना मी विनंती करेन की आपण थोड्या बसून आपण नंतरला साहेबांना पुष्पगुच्छ द्यावा। साहेबांच्या विषयी आपण सगळ्यात बसून घ्या कृपा करून। हा कार्यक्रम चालणार आहे समजलं का, सगळ्यांना वाटत असेल, परंतु कृपा करून प्लीज विनंती करतो मी आपल्याला। आता हा पुढचा कार्यक्रम आहे जे आपल्यामध्ये बसलेले असलेले त्यांना विनंती करेन की आपण 2 शब्द बोलावं, बोलण्याची पुढे यावं प्लीज। दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक। महाराष्ट्राचा कारण पोलीस प्रशासन जर खुश असतील तर तो साहेब चांगला, असं नेहमी असं ते वाक्य ही पद्धत आहे अशी बोलण्याची। आणि खऱ्या अर्थानं मी ह्या
पोलीस स्टेशनचा इंचार्ज नसून मी एक सामाजिक काम, मला शासनानं इथल्या जनतेची सेवा करायला आज या पोलीस का अशी पद्धत ठेवली मलाही कळलं नाही. तर याच्या अगोदर ते SP म्हणून गर्ग साहेब होते आणि त्यांच्या गायकवाड साहेब इथे त्यांच्या ज्या मिसेस होत्या त्या आमच्याकडे शिव होत्या, जाखड मॅडम म्हणून. इतकं जिल्हा परिषदेला खूप सुंदरपणे काम केलं. ते शिव असताना आम्ही त्यावेळेस उपाध्यक्ष होतो, जिल्हा परिषदेचा सदस्य होतो, अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळाला या जिल्हा परिषदेमध्ये. आणि मग चांगल्या पद्धतीनं काम करत असताना ज्यावेळेस कधी अधिकार आला, मी खंत नेहमी बोलत असतो. तर आम्ही कसे छोटे कार्यकर्ते पडले त्यामुळे कुठं बोलता येत नाही, ज्यांना वरती बोलण्याची संधी मिळते ते बोलत नाही. परंतु ज्यावेळेस आपल्या ह्या जिल्ह्याची किंवा आपला ग्रामीण भाग आहे, शहरी भागामध्ये ठीक आहे, शहरी भागात काय कोणाचा एवढा कोणाशी संबंध येत नाही, अशी परमेश्वरची इच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला एक सवय आहे, विशेषतः कुंभारगड गावामध्ये आणि आपल्या भाईसाहेब या ठिकाणी बसले शेखर संसद. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सुखाच्या प्रेमाचा वर्षावर जाओ, सुखी आनंदी जीवनाच्या छायेत तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुमच्या आयुष्यात कोणतीच राहू नये पूर्व इच्छा. हीच मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जेव्हा जन्माला आले तेव्हा म्हटलेलं की जग हसत होतं आणि कबीर रडत होते. पण जेव्हा कबीरानं सांगितलं की तू अशी करणी कर, की तू असं कर्म कर की असं. बजरंगभाई नवलेकर आणि त्यांची टीम, आदरणीय पत्रकार, सर्वच पोलीस स्टेशनची एक करत आहेत. त्या सुद्धा कायम पोलिसांचे संघटना असतात, अशा प्रकारचं त्यांचं चालू होतं. अतिशय उमदा खेळाडू पुढच्या वेळेला आमदार असणार आहेत. आम्ही त्यांना अशी शुभेच्छा देतो यावेळेला. त्यांची सर्व टीम खरोखरच अतिशय मनापासून चांगल्या प्रकारे काम करत आहेत. साहेबांनी देखील असं रूप त्यांचं बघितलं, म्हणजे सगळेजण आतापर्यंत सांगत होते, परंतु अचूक वेळेला आणि गरज असेल तिथे रौद्र रूप धारण करू शकतात, याचा मी अनुभव घेतलेला आहे. ते गरजेचं आहे. साम दाम दंडभेद असं आमच्या पोलीस खात्यामध्ये वागावं लागतं. त्याप्रमाणे गावित साहेबांनी एक 6 महिने अल्पावधीमध्येच या संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपला ठसा उमटवला. संगमेश्वर पोलीस स्टेशनची गावं सरकारी गाडीतून न पाहता सायकलनी त्यांनी ही संपूर्ण भ्रमंती करून या सगळ्या परिसरातली गावं पाहिली. असं मला वाटत नाही कोण असेल, कारण नवीन कोण आलं तर पहिलं गाडी घेऊन सर्व भ्रमंती करतो. परंतु गावित साहेब त्याला अपवाद आहे की त्यांनी संपूर्ण गावं आणि सगळा एरिया, नद्या, नवीन नवीन ठिकाणं, धार्मिक स्थळं, मस्जिद या सर्व ठिकाणी त्यांनी सायकलिंग करून परिसर जाणून घेतला. दुसरं सांगायचं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये राजे हे सेनापती किंवा इतर लोकांना पाठवून लढाया जिंकत होते, पण आमच्या राज्यात तसं नव्हतं. आमच्या राज्यात साहेबांना सांगायला गेलो जर काय की साहेब असं झालंय, मी जाऊन येतो, तर साहेब म्हणजे थांब की मी पण येतो. म्हणजे आमच्या राज्यामध्ये पहिल्या सीटवर राजाच लढाईला आमच्या सोबत असायचा. त्यामुळे त्यांचा खरोखर अभिमान वाटतो. या समाजाचं नुकसान मला सांगायचं, संतांनी आपल्या भरपूर काही सांगून गेले, त्याप्रमाणे या समाजाचं नुकसान हे दुर्जनांच्या सक्रियतेमुळे जेवढं झालं नाही तेवढं दुर्जनांच्या, सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे झालंय. म्हणजे चांगल्या लोकांनी चांगलं जे आहे ते सांगितलं गेलं नाही, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाले. तसं त्याला एक अपवाद म्हणून गावित साहेब आहेत. गावित साहेबांचं त्याबद्दलचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी सज्जन राहून जायचे. तर मला पण आश्चर्य वाटलं की असं कुठे नसतं. तर साहेब मला म्हणले की जर आरवलीमध्ये गेला किंवा इथे कुरगुंड्यामध्ये गेला तर तुम्ही पूर्ण गाडीवरून जाता, 7 किंवा 8 जण जाता. जर नवीन ठिकाणी तुम्ही गेलात, बिहारमध्ये गेलात, दिल्लीमध्ये गेलात, मुंबईमध्ये गेलात, तर तुमचं कोणीच ओळखीचं नसतं. त्या ठिकाणी तुम्ही 1 किंवा 2 जणच जाता. तर ते त्यांनी बदललं. म्हणजे हे वरिष्ठांच्या ह्याच्यानुसार सुद्धा त्यांनी स्वतःच एक सक्रिय त्यांनी दाखवून दिलं. त्याचा एक मी उदाहरण सांगू शकतो. ते सहजतेने अगदी त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी किंवा इतर त्यांच्या
त्यांनी एक ग्रामीण भागामधून कसे वरती आले हे सहजतेने अगदी ते आमच्याशी शेअर करायचे. सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या असायचे. फिटनेसचं एक वेगळं त्यांनी सगळ्या पोलीस स्टेशनला सवय लावली. खेळामध्ये स्वतः असायचे. त्यांनी फोर्स 1चा कोर्स केलेला आहे. प्लस त्यांनी आम्ही एका उमरे धरणावर पोहायला गेलो होतो, म्हणजे पाण्यामध्ये गेलो होतो, जायचं होतं आम्हाला, पण पाऊस गेला आणि पाणी संपलं होतं आणि पूर्ण धरण तुडुंब भरलं होतं. आता धरणामध्ये एवढ्या उडी कोण मारणार? तर सगळ्यात पहिली उडी मारणारे पण आमचे साहेबच होते. तिथे पण त्यांनी हे दाखवून दिलं की मी तुमचा राजा आहे. अशा प्रकारे त्यांनी अनेक याच्यामध्ये 6 महिन्यामध्ये भरपूर गोष्टी आम्हाला शिकवून गेल्यात. बरेचसे जण सांगतात की भविष्यासाठी तुम्हाला उदंड, आयुष्यासाठी कालावधीसाठी उदंड अशा हे लाभो, चांगलं आरोग्य लाभो. पण मी यावेळेस तुम्हाला असं सांगतोय की तुमच्याकडून आम्हाला उदंड आयुष्य लाभण्यासाठी, आम्हाला उदंड आयुष्य लाभण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी तुमच्याकडून जे सायकलिंग, फिटनेस या सगळ्या गोष्टीची जिद्द आहे, ती सवय आहे, ती आम्हाला या दिनी लाभो अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. तर 2 घंटा येतात. खरोखर त्यांचं प्रात्यक्षिक फार महत्वाचं मित्रांनो. आणि सांगितल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये ती भूल सुंदर होती, त्याच्यामुळे आम्ही पण त्याच्यामुळे फिटनेस, माझं पण सर 12 किलो वजन कमी झालं. प्रमुख अतिथी आपले सर्वांचे लाडके श्री PI गावित साहेब यांचा एक समारंभ कार्यक्रम. या निमित्त तालुक्यातून चांगले वाईट, आवश्यक अनावश्यक सगळ्या गोष्टी सर्वांनी सांगितलेल्या आहेत. माझी ही संगमेश्वर पोलीस स्टेशन ही माझी पहिली पोस्टिंग होती PSI म्हणूनची. आणि मी 10 वर्ष कॉन्स्टेबल म्हणून पालघर जिल्ह्यात काम केलं होतं. तेव्हा मी PSIचं काम पोलीस स्टेशन पातळीला कसं चालतं हे खूप बारकाईने निरीक्षण केलेलं होतं. मला माहित होतं की पोलीस स्टेशन मध्ये जे प्रभारी इन्चार्ज म्हणून जे PI असतात त्यांच्या ऑफिस मध्ये जायचं आणि माझं सहकारी नागरगोजे साहेब, सावळी साहेब, सर्व उपस्थित पत्रकार, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सर्व पोलीस पाटील, तसेच माझे सहकारी अंमलदार बंधू भगिनी, तसेच आज खरं तर हा कार्यक्रम दुपारी ठेवला तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात वेळ काढून आला. खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केलं सगळे सरांनी, बऱ्याच, त्यामुळं मला ऍक्च्युली काय बोलायचं हे सुचत नाही. मी साधारण 7 महिन्यापूर्वी बानकोटमधून आज जेव्हा बदली झाली होती तिथे निरोप समारंभांना घेतात परस्पर निघून आलो. मला मी तिथे पण खुश नव्हतो की म्हणजे तिकडे आलो म्हणून खुश नव्हतो. म्हणजे कसं की तिथे एकदा लढा लागला, बानकोटच्या ठिकाणी कोण जायला तयार नव्हतं, पण मी तिथून पण यायला खुश नव्हतो. म्हणजे माझं तिथल्या लोकांची गाणी आहे तेव्हा सर्वसामान्य कुटुंबाला काय अडचणी येतात ह्या गोष्टी मला सर्व माहित आहे. त्यामुळे मी तुमच्यातलं जे आहे कोणीही आणि त्याच्यानुसार आपण मागत असतो. आणि फोर्स मध्ये असताना आमचे परत 6 वेगळे होते. त्याच्यात मी 2 सांगतो की ड्युटी बिफोर सेल्फ, म्हणजे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं ड्युटी बिफोर सेल्फ आणि सेल्फ डिसिप्लिन. ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही. आपण आपल्यापेक्षा स्वतःपेक्षा आपल्या ड्युटीला प्राधान्य द्या आणि स्वतः स्वयंशिस्त राहा. तुम्हाला काहीच अडचणी येणार नाही. अधिकारी समोरचा कसाही असू द्या, कोणीही येऊ द्या, असला नसला तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही आपल्या सोन्या नाण्यापेक्षा आयुष्यात क्वचित मिळणारी तुमच्यासाठी प्रेमळ माणसं आमच्यासाठी सोन्याहून जास्त किमतीचे आहे. सुंदरता लक्ष वेधून घेतो, पण स्वभाव हृदय जिंकून जातो. खरोखर साहेबांनी आपल्याला अंमलदारांनी सुद्धा एक चांगली जाताना शेवटचे जे वाक्य म्हटलं तर आपल्या सर्वांसाठी आहे. खरोखर आपण म्हटलं ना की आमच्यातले शिवाजी होते. शिवाजी कोणाला म्हणायचं तर 65 किलोची तलवार वागवतो त्याला वेसाजी. चलते चलते मेरे
चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। Thank you so much for everything, for giving me such opportunity to entire police station. I am so appreciate for this moment. खरं तर गावित सरांचे मी खूप आभार मानू इच्छिते आणि एंटायर पोलीस टीमला मी खूप ग्रॅटिट्यूड आणि थँकफुल देते, कारण त्यांनी ही अपॉर्च्युनिटी मला दिली. त्याच पद्धतीने मी जे काही तुमच्या समोर सूत्रसंचालन प्रस्तावित केले त्याबद्दल ज्या काही चुका झाल्या असतील त्या तुम्ही माफ कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि एखाद्या गायिकेला जसा साजेसा आवाज असतो तो माझ्यात नाहीये हे मी समजू शकते, डिझर्व करते, परंतु तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं आणि जी दाद दिली ती अशीच पुढे देत राहा अशी मी विनंती करते. थँक्यू सो मच एव्हरी